धनगर आणि धनगड या शब्दप्रयोगावरनं कुठेतरी वाद निर्माण होण्याची शक्यता ही देखील पाहायला मिळते। शासन तसा निर्णय घेत आहे, मात्र दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधक असे सर्वच आदिवासी आमदार हे एकवटलेले पाहायला मिळत आहेत। माझ्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी विधिमंडळाचे उपाध्यक्ष नरेश झिरवळ साहेब आहेत। झिरवळ साहेब, आपण या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन आपण खुलासा देखील केलेला आहे। नेमकी आता आपली भूमिका काय राहणार आहे आजचं जे आंदोलन होणार आहे त्यामधनं? आजचं आंदोलन मला तरी असं अपेक्षित होतं का समजा आम्ही 25 आमदार एकत्र येऊन आम्ही आंदोलन करायला निघालोय, हे 3-4 दिवसापूर्वी मी पत्र दिलं आहे। मला असं अपेक्षित होतं का मला आंदोलनाची वेळच यायला नको होती, पण ती येते। तर आता आम्ही कबूल केल्याप्रमाणे किंवा आम्हाला वाटतं का आम्हाला त्याच्याशिवाय न्याय मिळणार नाही, आम्ही आजपासून सुरू करतोय। पण आपण सत्ताधारी पक्षाचे आहात आणि तरीसुद्धा आपल्यावर ही वेळ येते आहे। कुठेतरी सरकारमधील मंत्री हे याकडे गांभीर्याने पाहत नाही आहेत का? कारण एक मोठी वोट बँक ही देखील आहे, तुमच्या देखील ज्या मागण्या आहेत त्याकडे गांभीर्याने त्याची दखल सरकार घेताना पाहायला मिळत नाही आहे। आम्ही आमदार म्हणून समजा हे सगळं करतो, म्हणून मग आम्हाला सरकारच्या बाहेर असे आमच्यातले जे काही वाटे केले जातात किंवा वाटा म्हणून आपण करतो, तर तसं नाही आहे। आम्ही समाज म्हणून जेही करायची वेळ आली ते पक्ष हा नंतरचा, पहिला आमचा समाज, आणि म्हणून आम्ही हे सगळ्यांनी पवित्रा घेतलं आहे। मग जर सरकारने GR काढलाच आणि त्यावेळी जर आपल्याला टोकाची भूमिका घ्यावी लागली तर ती नेमकी काय असणार तेही सांगितलं तर बरं होईल। नाही, आजच नको, कारण तिथवर वेळ येऊ देणार नाही सरकार असं मला वाटतं। नसेल तर मग आमचे खोसकर साहेब सांगतात, म्हटलात की 10 दिवस झाले आम्ही याच्या संदर्भात कल्पना दिली होती, मात्र सरकारने त्याची दखल घेतली नाही। मग आज आपण आंदोलन करत आहात आणि आज देखील दखल न घेतली तर काहीतरी एक विचार विनिमय केला असेल। नाही, आम्ही त्यांना सरकारला जे निवेदन दिलं आहे त्याच्यातच म्हणलं आहे का जोपर्यंत निर्णय नाही तोपर्यंत धरणे आंदोलनं आम्ही चालू ठेवणार, आणि मग तेवढ्या दिवसात सरकार निर्णय घेईल अशी माझी एकदम खात्री आहे। माझ्यासोबत या ठिकाणी काँग्रेसचे खोसकर साहेब आहेत। खोसकर साहेब, आपण जो इशारा दिलेला आहे त्यामुळे कुठेतरी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न हा देखील उद्भवू शकतो। ज्या ठिकाणी म्हणजे पाण्याची आपण लाईन बंद करू मगाशी म्हटलात, त्याबद्दल काय सांगाल? 100% करू, 100% करू, म्हणजे करू नये असं नाही, करू की परिस्थिती आमचा अंत पाहून राहिली सरकार। उद्या समाजाचे मुलं या ठिकाणी डोळ्याला, त्या दिवशी रडलो बोलताना इथं डोळ्याला पाणी आलं। आज ते मुलं वय निघून चाललेलं आहे। आईवडिलांनी पोटाला चिमटी मोलमजुरी करून मुलं शिकवली, आमच्या मुलं कुठेतरी नोकरीला लागतील। आमचे मुलं शिकून या ठिकाणी मोलमजुरी करतात, मळ्यात काम करतायत, बिगारी काम करतात, बंगल्यावर काम करतायत, आणि अशी परिस्थिती असताना आमचं जे काही भरती आहे, पेसा भरती, ही अनेक वर्षापासून सरकार भरत नाही। फक्त वेळ काढूपणा झालेला, आज करू उद्या करू, आज करू उद्या करू। माझं म्हणणं आहे सरकारने ताबडतोब निर्णय घेतला, आणि दोन्ही बाजू आहेत ना। आज त्या ठिकाणी आज मुलांना शिकवायला शिक्षक नाही, ग्रामपंचायत चालवायला ग्रामसेवक नाही, शेतकऱ्याचे प्रश्न काही सोडवण्याचे ते तलाठी नाही, तर महसूल अधिकारी नाही, टेबलवर एक टेबल 4-4 जणांकडे, अशी परिस्थिती असताना कॅबिनेटमध्ये सगळं माहिती मिळते, परंतु कुठेतरी ही पळ काढूपणा चाललेला आहे, वेळ काढूपणानं चाललेलं आहे। 1001% तुम्हाला सांगतो, केसेस होती, जेलमध्ये जाईल, काय फरक पडेल, समाजासाठीच जाईल, काही त्याचं वावगं नाही, परंतु ही वेळ का आणू सरकारने, आणू नाही। आणि झिरवळ साहेबाला सुद्धा माझी विनंती आहे सगळ्या आमदारांना, जर असं काही आपल्यावर वेळ आली तर महायुतीचं तिकीटच घेऊ ना, उमेदवारच घेऊ नका ना, काही काय पडलं त्याच्यावर, जर समाजावर वेळ येत असेल तर, समाजावर अन्याय होता तर काय वेळ पडला, एवढ्या कॅबिनेटमध्ये विषय घेतला, प्रत्येक विषय येतो हो, आणि आमच्या समाजासाठी या ठिकाणी त्याला हटकून राहिलं का शासनाचं? शासनाने ताबडतोब निर्णय घ्यावा हीच आमची विनंती आहे। त्यांनी महत्त्वाचं विधान केलेलं आहे, जर का ही वेळ येत असेल समाजावरती तर आपण महायुतीचं तिकीट घ्यायचं नाही असं ते म्हणतात। नाही, महायुतीचं घ्यायचं का महाविकास आघाडीचं घ्यायचं हा विषय वेगळा, कारण आज निर्णय घेताना सरकार म्हणून घ्यायचं आहे, पुढं पाहू काय व्हायचं ते होईल, पण आज निर्णयासाठी आम्ही सगळा पक्षभेद सोडून एकत्र आहोत। आपल्यासोबत काही आमदार अजूनही आहेत। साहेब, काय सांगाल नेमक्या या मागण्यांकडे आपण कसं पाहताय? या मागण्यांकडे असं बघतो आहे मी की आमच्या आदिवासी क्षेत्रामध्ये जो पेसा कायदा लागू झालेला आहे, सरकारने पेसा कायदा जर लागू केलेला आहे तर कायद्याप्रमाणे ही 17 प्रवर्गाची भरती झालेली पाहिजे। कारण ट्रायबल जिल्ह्यामध्ये
शिक्षकांची कमतरता झालेली आहे, ग्रामसेवकांची कमतरता झालेली आहे, तलाठ्यांची कमतरता झालेली आहे, असे अनेक पदं रिक्त झालेले आहे. आता आम्ही जिल्हा परिषद शाळेमध्ये जर आम्ही रिव्हिजिट मारतो तेव्हा आदिवासी विद्यार्थ्यांची पटसंख्या खूप जास्त असते, परंतु एकच शिक्षक असतो, कमी आहे. तर पण या आंदोलन आज जर तोडगा निघाला नाही तर पुढचं पाऊल काय असेल? आता जिरवाड साहेबांनी जे सांगितलेलं आहे की आम्हाला विश्वास आहे की सरकार निश्चित आमच्या मागण्यावर तो मान्य करणार आहे, आणि नाही झाला तर आमचे नेते आहे जिरवाड साहेब ते निर्णय घेईन, आम्ही त्यांच्यासोबत आहोत. तर आपण पाहिलं तर या ठिकाणी दोन महत्त्वाची घोषणा या ठिकाणी केलेली आहे. एक म्हणजे आज जर निर्णय झाला तर चांगलंच, मात्र जर का घोषणा नाही झालं तर हिरामण खोसकर यांनी जी भूमिका घेतलेली आहे त्याला आमचं समर्थन राहील असं ठामपणे आदिवासी सर्वच आमदार सांगताना पाहायला मिळत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल पवारसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.